आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी वाटतं की अरे भूतकाळात कळत नकळत झालेल्या चुका पुसून टाकण्याची एक संधी मिळावी, एक फ्रेश स्टार्ट मिळावा. आज आपण अशाच एका विशेष दिवसाविषयी बोलणार आहोत, पापमोचनी एकादशी. हा दिवस फक्त एक व्रत नाहीये, तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची एक मोठी संधी आहे. चला तर मग ह्यामागची संकल्पना नेमकी काय आहे ते समजून घेऊया. ह्या व्रताचं सगळं रहस्य खरं तर त्याच्या नावातच दडलंय, पापमोचनी. म्हणजे पापांमधून किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या हातून घडलेल्या चुकांमधून मुक्ती देणारी. ही केवळ एक धार्मिक कल्पना नाहीये, तर हे एक प्रकारे आत्मपरीक्षण करून स्वतःला आतून शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. पण एक प्रश्न नक्कीच मनात येतो की एका दिवसाच्या व्रताने एवढा मोठा परिणाम कसा काय होऊ शकतो. यामागे खूपच रंजक पौराणिक कथा आहे. एक अशी गोष्ट जी आपल्याला या व्रताचं मूळ आणि त्याची शक्ती समजावून सांगते. ही कथा आहे मेधावी नावाच्या एका महान तपस्वी ऋषींची. त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यातून पापमोचिनी एकादशीचं महत्त्व जन्माला आलं. ऐकूया तर, काय आहे ही कथा? तर गोष्ट सुरू होते एका घनदाट अरण्यात. तिथे मेधावी ऋषी कठोर तपश्चर्यात इतके मग्न होते की त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने थेट देवराज इंद्रालाही चिंता वाटू लागली. मग त्यांनी ऋषींचं लक्ष विचलित करण्यासाठी स्वर्गातून मंजू घोषा नावाच्या एका सुंदर अप्सरेला पृथ्वीवर पाठवलं. आणि झालंही तसंच. इंद्राची योजना यशस्वी झाली. मंजू घोषेच्या सौंदर्याने आणि तिच्या प्रयत्नांमुळे महान तपस्वी मेधावी ऋषी आपल्या मार्गावरून भटकले. ते आपली साधना विसरले आणि तिच्यासोबत एक नाही तर तब्बल 57 वर्षे संसारात रमून गेले. त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. मग एके दिवशी जेव्हा मंजू घोषने परत स्वर्गात जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा मेधावी ऋषींना भानावर आलं. अरे, आपण तपश्चर्यापासून किती दूर आलो आहोत याची त्यांना तीव्र जाणीव झाली. आणि स्वतःवरच्या रागाच्या भरात त्यांनी या सगळ्यासाठी मंजू घोषला जबाबदार धरलं आणि तिला पिशाचिली म्हणजे एक दुष्ट आत्मा होण्याचा शाप दिला. पण शाप दिल्यानंतर ऋषींचा राग शांत झाला आणि त्यांनाही आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. इकडे मंजू घोषाही तिच्या मुक्तीसाठी विनवणी करत होती. तेव्हाच त्यांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला मिळाला. आणि त्या व्रताच्या प्रभावाने दोघांनाही त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळाली. ही कथा हेच शिकवते की प्रामाणिक पश्चाताप आणि योग्य कृती केली तर मुक्तीचा मार्ग नक्कीच सापडतो. तर ही होती या व्रतामागील कथा. पण आता प्रश्न येतो की हे व्रत प्रत्यक्ष करायचं कसं? याची सुरुवात होते योग्य तिथी आणि उपवासाच्या नियमांनी. बरं, 2026 सालासाठी या तारखा नीट लक्षात ठेवा. एकादशी तिथी जरी 14 मार्चला सुरू होत असली तरी सूर्योदयाच्या वेळेनुसार व्रत 15 मार्च रविवारी पाळलं जाईल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे व्रत सोडण्याची वेळ, ज्याला पारण म्हणतात, ती 16 मार्चला सकाळी 6:30 ते 8:54 दरम्यान असेल. ही वेळ पाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता उपवास म्हटलं की अनेकांना वाटतं की काहीच खायचं प्यायचं नाही, पण तसं नाहीये. या व्रतामध्ये प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार काही पर्याय दिलेले आहेत. चला पाहूयात ते काय आहेत. इथे 4 मुख्य प्रकार आहेत. जलाहार हा सर्वात कठीण, ज्यात फक्त पाणी पिऊन उपवास केला जातो. मग आहे क्षीरभोजी, ज्यात दूध आणि दुधाचे पदार्थ घेता येतात. फलाहारीमध्ये फळं खाल्ली जातात आणि नक्तभोजीमध्ये दिवसातून एकदा सूर्यास्तापूर्वी सात्विक जेवण करता येतं. म्हणजे बघा, प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार व्रत करण्याची सोय आहे. आता आहाराबद्दल बोलायचं झालं तर याचे काही स्पष्ट नियम आहेत. सर्व प्रकारची धान्य म्हणजे तांदूळ, गहू आणि डाळी हे सगळं पूर्णपणे टाळायचं आहे. त्याऐवजी तुम्ही साबुदाणा, शिंगाडा, फळं, दूध आणि कंदमुळं यांसारखे सात्विक पदार्थ खाऊ शकता. उपवास तर झाला शरीरासाठी, पण मनाचं काय? मनाच्या शुद्धीकरणासाठीच या व्रतामध्ये पूजा विधीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. ही पूजा म्हणजे एका दिवसाचं संपूर्ण भक्तिचक्र आहे असं समजा. सुरुवात होते पहाटेच्या स्नानाने. त्यानंतर हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प केला जातो. हा संकल्प म्हणजे स्वतःला दिलेलं एक वचन असतं. मग भगवान विष्णूंची पूजा, घरात अखंड ज्योती आणि रात्रभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप, हे सर्व विधी मनाला एकाग्र करून भक्तीत रमून जाण्याचा एक सुंदर मार्ग आहेत. आत्तापर्यंत आपण उपवास, कथा आणि पूजा याबद्दल बोललो. पण जेव्हा आपण हे सगळं एकत्र जोडून पाहतो तेव्हा आपल्याला या व्रतामागचा खरा एक समग्र दृष्टिकोन समजतो.
या व्रताचा पाया खरं तर 4 स्तंभांवर उभा आहे. उपवासाने होते शरीराची शुद्धी, पूजा आणि मंत्रजपाने होते मनाची शुद्धी, मेधावी ऋषींची कथा ऐकण्याने आत्म्याला योग्य दिशा मिळते आणि शेवटी दुसऱ्या दिवशी दानधर्म केल्याने कर्माचा समतोल साधला जातो. म्हणजे बघा, शरीर, मन, आत्मा आणि कर्म या 4ही स्तरांवर एकाच वेळी शुद्धीकरण होतं. तर या संपूर्ण माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. पापमोचिनी एकादशी आपल्याला फक्त भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याबद्दल सांगत नाही, तर ती आपल्याला एक नवी, शुद्ध सुरुवात करण्याची प्रेरणा देते. जणू काही एक रिसेट बटन आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्यासाठी एका नव्या सुरुवातीचा खरा अर्थ काय आहे.